नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग क्रमांक 64. चला तर पहिलं वाक्य बघू. तो संशयास्पद दिसतो. तो संशयास्पद दिसतो. वाक्यणार ही लुक्स सस्पिशियस. ही लुक्स सस्पिशियस. सस्पिशियस म्हणजे संशयास्पद आणि हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळातले. त्यामुळे तो आहे, तो म्हणजे एक वचन आहे, सिंग्युलर आहे. त्यामुळे क्रियापदाला ॲस लागलेला आहे, लुक्स झालेला आहे. लक्षात घ्या. ही लुक सस्पिशियस. तो संशयास्पद दिसतो. आता ती संशयास्पद दिसते असेल तर फक्त शी तिथे चेंज करायचं. शी लुक सस्पिशियस. त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू. तो तिच्यावर प्रेम करायचा. तो तिच्यावर प्रेम करायचा. वाक्य बघा. ही यूज्ड टू लव हर. ही यूज्ड टू लव हर. करायचा. भूतकाळातील एखादी घडलेली जर घटना असेल तर त्यावेळी आपण यूज्ड टूचा वापर करतो. एखादी सवय असेल, घडलेली घटना असेल, खूप वर्षापूर्वीची असेल तर त्यावेळी यूज्ड टू यूज करतात प्लस क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे लव आलेलं आहे. त्याप्रमाणे ही यूज्ड टू लव हर असं वाक्य आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. तो उशिरा फुलणारा आहे. तो उशिरा फुलणारा आहे. वाक्यना इट इज अ लेट ब्लूमर. इट इज अ लेट ब्लूमर. लक्षात घ्या, तो उशिरा फुलणारा आहे. तो आहे, तो आहे म्हणून ही येणार नाही, कारण उशिरा फुलणारा आहे म्हणजे फूल वगैरे असलं पाहिजे ते. त्यामुळे त्यावेळी फूल वगैरे असेल किंवा छोटा मुलगा असेल, प्राणी असतील तर त्यावेळी इट करता वापरला जातो. त्यामुळे इथे इट आलेलं आहे. लक्षात घ्या. म्हणून इट इज अ लेट ब्लूमर असं आलेलं आहे. इट इज अ लेट ब्लूमर. लेट ब्लूमर म्हणजे उशिरा फुलणारा. हे छोटे छोटे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात घ्या, कारण ते खूप महत्त्वाचे आहेत. चौथं वाक्य बघू. तो तुमच्याप्रमाणेच वेगाने धावतो. तो तुमच्याप्रमाणेच वेगाने धावतो. हे पण तसंच आहे. ही रन्स ॲज फास्ट ॲज यू. ही रन्स ॲज फास्ट ॲज यू. इथे रन्स धावतो म्हणजे साध्या वर्तमान काळाचं आहे. ही असल्यामुळे सिंग्युलर असल्यामुळे रन्स झालेला आहे, ॲस लागलेला आहे रनला. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य. शक्य तितके प्रयत्न करा. शक्य तितके प्रयत्न करा. आता वाक्यांना ट्राय हॅज हार्ड हॅज यू कॅन. ट्राय हॅज हार्ड हॅज यू कॅन. ट्राय करणे म्हणजे प्रयत्न करणे. हॅज हार्ड हॅज म्हणजे शक्य तितके प्रयत्न करा. अशा प्रकारे वाक्य आहे. ट्राय हॅज हार्ड हॅज यू कॅन. त्याच्यानंतर नेक्स्ट 6वं वाक्य बघू. मी विचार केला तसाच होता. मी विचार केला तसाच होता. वाक्यना इट वॉज जस्ट हॅज आय थॉट. इट वॉज जस्ट हॅज आय थॉट. इट वॉज केला, केला होता म्हणून भूतकाळ आहे म्हणून वॉज आलेला आहे. लक्षात घ्या. वॉज त्याच्यानंतर जस्ट आलेला आहे आणि आय थॉट म्हणजे मी विचार केला. विचार करणे. थिंक आहे, विचार करतो म्हणजे वर्तमान काळ आहे. इथे केला म्हणून भूतकाळ आहे म्हणून ते थॉट आलेलं आहे. आय थॉट. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं वाक्य बघू. तुम्हाला पाहिजे तितके घ्या. तुम्हाला पाहिजे तितके घ्या. वाक्यांना टेक हॅज मच हॅज यू वॉन्ट टू. टेक हॅज मच हॅज यू वॉन्ट टू म्हणजे तुम्हाला पाहिजे तितके घ्या. घेणे म्हणजे टेक आणि वॉन्ट टू म्हणजे तुम्हाला पाहिजे तितके असं आहे ते. टेक हॅज मच हॅज यू वॉन्ट टू. वाक्य त्याच्यानंतर 8वं वाक्य बघू. तिने त्याला प्रोग्रॅमर म्हणून कामावर घेतले. तिने त्याला प्रोग्रॅमर म्हणून कामावर घेतले. वाक्यना शी हायर्ड हिम ॲज अ प्रोग्रॅमर. शी हायर्ड हिम ॲज अ प्रोग्रॅमर. हायर्ड करणे म्हणजे कामावर घेणे.
कामावर घेणे त्याला हायर्ड करणे असं म्हणतात. आता तिने म्हणून शी आलेलं आहे. हिम म्हणजे त्याला. आता तिने तिला असतं तर इथे हिमचं हर झालं असतं. लक्षात घ्या, इथे त्याला आहे म्हणून हिम आलेला आहे. ॲज अ प्रोग्रॅमर हे पोझिशन आहे त्याला, म्हणून शी हायर हिम ॲज अ प्रोग्रॅमर. अशी छोटी छोटी वाक्य तुम्ही पण करायला शिका. म्हणजे जस्ट काय करायचं असतं, जे काही व्हर्ब्स जे काही सब्जेक्ट असेल किंवा जे काही प्रोनाउन्स असेल ते चेंज करायचं. त्याच्यानंतर वाक्य ॲटोमॅटिकली चेंज होतात. त्याच्यामुळे चेंज कसं करायचं हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघू. माझ्या माहितीनुसार ती आळशी नाही. माझ्या माहितीनुसार ती आळशी नाही. वाक्यानं ॲज फार ॲज आय नो शी इझंट लेझी. ॲज फार ॲज आय नो शी इझंट लेझी. इझंट लेझी म्हणजे इज नॉट आहे ते, म्हणजे आळशी नाही. आय नो म्हणजे माझ्या माहितीनुसार. ॲज फार ॲज आय नो शी इझंट लेझी. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य बघू. ती पत्र वाचताना रडली. ती पत्र वाचताना रडली. वाक्यानं शी क्राईड हॅज शी रीड द लेटर. हॅज क्राईड हॅज शी रीड द लेटर. क्राईड म्हणजे रडली, कारण रडलेली आहे, भूतकाळ आहे म्हणून क्राईड झालेलं आहे. क्रायला IED लागलेलं आहे. त्याच्यानंतर 11वं. तुम्हाला पाहिजे तितक्या कुकीज घ्या. तुम्हाला पाहिजे तितक्या कुकीज घ्या. वाक्यानं घेणे म्हणजे टेक, तसंच आहे ते. टेक हॅज मेनी कुकीज हॅज यू वॉन्ट. टेक हॅज मेनी कुकीज हॅज यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला पाहिजे तितक्या तुम्ही काय घ्या, कुकीज घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 12वं वाक्य. तो माझ्यापेक्षा तिप्पट कमावतो. तो माझ्यापेक्षा तिप्पट कमावतो. आता कमावणे म्हणजे अर्न करणे. कमावतो साध्या वर्तमानकाळाचं वाक्य आहे म्हणून ही अर्न्स आलेलं आहे. अर्नला ॲस लागलेला आहे. ही अर्न्स 3 times ॲज मच ॲज आय डू. ही अर्न 3 times more. 3 times more म्हणजे जास्त कमावतो तो. 3 times ॲज मच ॲज आय डू म्हणजे आय डू म्हणजे मी कमावतो, त्याच्यापेक्षा तो तिप्पट कमावतो असं आहे. लक्षात घ्या. ही अर्न्स 3 times ॲज मच ॲज आय डू. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य. ही कादंबरी त्याच्या शेवटच्या कादंबरी इतकी चांगली नाही. ही कादंबरी त्याच्या शेवटच्या कादंबरी इतकी चांगली नाही म्हणजे त्यांची जी शेवटची कादंबरी होती ती चांगली होती असं आहे ते. वाक्यानं दिस नोव्हल इजंट ॲज गुड ॲज हिज लास्ट वन. दिस नोव्हल इजंट ॲज गुड ॲज हिज लास्ट वन. इथे नोव्हल म्हणजे कादंबरी. लक्षात घ्या, नोव्हल म्हणजे कादंबरी. इजंट ॲज गुड ॲज. इजंट म्हणजे चांगली नाही, गुड म्हणजे चांगली नाही. इजंट हिज लास्ट वन. हिज लास्ट वन म्हणजे त्याच्या शेवटच्या. लक्षात घ्या, तिच्या असेल तर हर लास्ट वन आहे ना, इथे त्याच्या शेवटच्या आहे म्हणून हिज लास्ट वन आहे. त्याच्यानंतर 14वं वाक्य. माझ्या माहितीनुसार तो कधीच वेळेवर आला नाही. माझ्या माहितीनुसार तो कधीच वेळेवर आला नाही. वाक्यानं ॲज फार ॲज आय नो ही हॅज नेव्हर कम ऑन टाईम. ॲज फार ॲज आय नो ही हॅज नेव्हर कम ऑन टाईम म्हणजे माझ्या माहितीनुसार तो कधीचसाठी इथे नेव्हर यूज केलेला आहे. लक्षात घ्या, कधीच नाही म्हणून नेव्हर आलेलं आहे, नॉट आलेलं नाही आहे. लक्षात घ्या, कधीचसाठी नेव्हर यूज केलं जातं. निगेटिव्ह असल्यामुळे नेव्हर शब्द आलेला आहे. नॉट, नेव्हर, नो तुम्हाला माहिती असतील की निगेटिव्ह वर्ड्स कुठले आहेत ते, त्याप्रमाणे इथे नेव्हर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 15 बघू. 15वं. मी जिवंत असेपर्यंत तुझे उपकार कधीच विसरणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तुझे उपकार कधीच विसरणार नाही. वाक्यानं आय विल नेव्हर फॉरगेट युअर काइंडनेस ॲज लॉंग ॲज लिव्ह. आय विल नेव्हर फॉरगेट युअर काइंडनेस ॲज लॉंग ॲज लिव्ह. अशा प्रकारे नेव्हर फॉरगॉट आहे. कधीच नाही, कधीच विसरणार नाही म्हणून नेव्हर आलेलं आहे. वर पण माहिती असेल तुम्हाला, वर पण कधीच वेळेवर आला नाही म्हणून काय वापरलेलं आहे, नेव्हर यूज झालेला आहे. इथे पण सेम आहे, इथे कधीच विसरणार नाही आहे म्हणून इथे नेव्हर आलेलं आहे. आणि विल कशाला आलेलं आहे तर विसरणार नाही, भविष्यकाळ आहे त्याच्यामुळे विल यूज झालेला आहे.
आय विल नेवर फॉरगेट युअर काइंडनेस ॲज लॉंग ॲज लिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट 16 400 दशलक्ष लोक त्याची पहिली भाषा म्हणून इंग्रजी बोलतात. 400 दशलक्ष लोक त्यांची पहिली भाषा म्हणून इंग्रजी बोलतात. म्हणजे 400 दशलक्ष लोकांची इंग्रजी ही पहिली भाषा आहे. वाक्य ना 400 million people speak English as their first language. 400 million people speak English as their first language. बोलतात. इथे लक्षात घ्या 4 million people खूप आहेत म्हणून इथे स्पीक आलेलं आहे. त्याला SES लागलेला नाही. प्ल्युरल्स आहे ते. त्याच्यामुळे लक्षात घ्या छोटे छोटे गोष्टी. त्यामुळे फक्त स्पीक आलेलं आहे अँड फर्स्ट लँग्वेज म्हणजे पहिली भाषा म्हणून. त्याच्यानंतर 17वं वाक्य बघू. मी अध्यक्ष म्हणून इतकी वर्षे घालवली आहेत, त्यामुळे आता मला वाटतं मला पद सोडण्याची वेळ आली आहे. मी अध्यक्ष म्हणून इतकी वर्षे घालवली आहेत, त्यामुळे आता मला वाटतं मला पद सोडण्याची वेळ आली आहे. वाक्य ना आय हॅव स्पेंड सो मेनी इयर्स ॲज चेअरमॅन. म्हणजे मी इतकी वर्ष चेअरमॅन पदावर आहे. दॅट आय फील त्यामुळे मला वाटतं इट्स टाईम आय स्टेप डाऊन. त्यामुळे मला आता काय वाटतं की आपण मागे फिरावं म्हणजे सोडावं. म्हणजे आपण आता एक पाऊल मागे घ्यावं म्हणजे सोडण्याची वेळ आलेली आहे असं ॲक्च्युली त्याचं मिनिंग होतं. वाक्य लक्षात घ्या. आय हॅव स्पेंड सो मेनी इयर्स ॲज चेअरमॅन दॅट आय फील इट्स टाईम आय स्टेप डाऊन. त्याच्यानंतर 18वं वाक्य. 8 वर्षे गेली. 8 वर्षे गेली. वाक्य ना 8 years have gone by. 8 years have gone by म्हणजे गेलेली आहेत. हॅव गॉन आणि बाय आलेलं आहे. त्याच्यानंतर 19वं वाक्य. 4ला 6ने गुणले की 24 होतात. 4ला 6ने गुणले की 24 होतात. वाक्य ना 4 multiplied by 6 is 24. 4 multiplied by 6 is 24. त्याच्यानंतर 20वं वाक्य. तिचा त्याच्याकडून अपमान झाला. तिचा त्याच्याकडून अपमान झाला. आता वाक्य ना शी वॉज ह्युमिलेटेड बाय हिम. शी वॉज ह्युमिलिएटेड बाय हिम म्हणजे त्याच्याकडून. तिचा म्हणजे शी आहे. झाला म्हणून वॉज आलेला आहे आणि अपमानसाठी ह्युमिलिएटेड म्हणजे अपमान. लक्षात घ्या शी वॉज ह्युमिलिएटेड बाय हिम. त्याच्यानंतर नेक्स्ट 21वं वाक्य बघू. मला उद्या कळायला हवं. मला उद्या कळायला हवं. वाक्य ना आय नीड टू नो बाय टुमारो. आय नीड टू नो बाय टुमारो. नीड म्हणजे कळायला हवं म्हणजे कळण्याची गरज आहे असं वाक्य आहे ते. आय नीड टू नो म्हणजे कळणे. बाय टुमारो म्हणजे उद्या. त्याच्यानंतर 22वं वाक्य. मी बोटीने नदी पार केली. मी बोटीने नदी पार केली म्हणजे भूतकाळ आहे. त्याच्यामुळे वाक्य बघा. आय क्रॉस द रिव्हर बाय बोट. आय क्रॉस द रिव्हर बाय बोट. क्रॉस्ड आलेला आहे. साधा भूतकाळ आहे. कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. क्रॉस आहे क्रियापद. त्याला ईडी लावलेला आहे कारण भूतकाळ आहे म्हणून आय क्रॉस द रिव्हर बाय बोट असं वाक्य आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 23वं वाक्य. कृपया ते मला फॅक्सने पाठवा. कृपया ते मला फॅक्सने पाठवा. वाक्य ना प्लीज सेंड इट टू मी बाय फॅक्स. प्लीज सेंड इट टू मी बाय फॅक्स. फॅक्सने पाठवा. प्लीज म्हणजे कृपया. त्याच्यानंतर नेक्स्ट 24वं वाक्य. पुस्तक कोणी लिहिले होते. पुस्तक कोणी लिहिले होते. आता कोणी लिहिले होते. कोणीसाठी हू वापरलेला आहे लक्षात घ्या. आणि होते म्हणजे भूतकाळ आहे म्हणून वॉज झालेला आहे. बघा हू वॉज द बुक रिटन बाय. हू वॉज द बुक रिटन बाय आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे म्हणजे पुस्तक कोणी लिहिले होते. त्याच्यानंतर 25वं वाक्य. मी तिच्या संगीताने प्रभावित झालो. मी तिच्या संगीताने प्रभावित झालो. वाक्य ना आय वॉज इम्प्रेस्ड बाय हर म्युझिक. आय वॉज इम्प्रेस्ड बाय हर म्युझिक. हर म्युझिक म्हणजे तिच्या संगीताने. प्रभावित होणे म्हणजे इम्प्रेस्ड होणे आणि झालो म्हणजे भूतकाळ आहे त्याच्यामुळे वॉज आलेला आहे. आय वॉज इम्प्रेस्ड बाय हर म्युझिक. अशा प्रकारे 25 महत्त्वाची वाक्य आहेत. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन डिटेल
मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन जे काय सांगितलं आहे ते फॉलोअप करा. कारण त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल, लक्षात येईल आणि वाक्य कशी बनवतात हे कळेल. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि लक्ष देऊन पाठ करा. लक्षात आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे जे काय सांगितलेले आहे रूल्स ते फॉलो करा आणि जे काय वाक्य आहेत ती लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. तिथे तुम्ही जाऊन भेट द्या आणि तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे प्रतिलिपी मराठीची, त्या आहे स्मिताचा भाऊ. अँड ऑल्सो लिंक्डइन अकाउंटवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. आणि आमचं इंस्टाग्राम पेज पण आहे नाईक स्वप्नील म्हणून. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्य घेऊन नवीन सराव करण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद.